मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S G खानापुरे. आपण भाग 6 बघत आहोत आणि भाग 6 मध्ये आपण विशेष करून बघतोय की TSP क्षेत्रातील महादेव कोळी आणि OTSP क्षेत्रातील महादेव कोळी यांच्यामध्ये काही संबंध आहे का? ही लोक एकच आहेत की वेगवेगळे आहेत हे आपण समजून घेतोय. हे समजून घेत असताना आपण इंग्रज काळातील मानववंशशास्त्र संदर्भ ग्रंथ, डिस्ट्रिक्ट गॅजेटर, सेन्सस रिपोर्ट्स, त्यानंतर काही ऐतिहासिक पुरावे, पौराणिक पुरावे, ह्या सगळ्यांच्या आधारे आपण हा सगळा विषय समजून घेतोय. भाग 6A मध्ये मागच्या वेळी आपण भाग 6A बघितलेला आहे. भाग 6A मध्ये आपण बघितलेलं आहे की TSP मधील महादेव कोळी आणि OTSP मधील महादेव कोळी यांचं जो काय मूळ वास्तव्याचं घर आहे, जे पौराणिक काळामध्ये ही जी लोक राहत होते, तर ते आहे निजाम प्रांत. निजाम प्रांतामध्ये बालाघाट आहेत किंवा महादेवाचे डोंगर आहेत. तर त्या बालाघाट किंवा महादेवाच्या डोंगरामध्ये हे TSP मधील आणि OTSP मधील महादेव कोळी हे राहत होते, एकच घरामध्ये राहत होते. म्हणून यांचं नाव महादेव कोळी असं पडलेलं आहे, कारण ही सगळी महादेवाच्या डोंगरामध्ये राहत होते. आणि हे बघत असताना आपण मागच्या वेळी बघितलेलं आहे की निजाम प्रांत म्हणजे बेरार मधले जिल्हे, त्याच्यानंतर मराठवाड्यातले जिल्हे. ओके. तर हे बेरार आणि मराठवाडा जे आहे, तर हे पूर्वी निजाम प्रांतात होते. तर ह्या निजाम किंवा ह्या जिल्ह्यांच्या मध्ये महादेवाचे डोंगर आहेत किंवा बालाघाट आहेत. तर इथून हे 14व्या शतकापूर्वी, म्हणजे अगदी आपण म्हणू 12, 13, 14 अशा पद्धतीने या शतकामध्ये या भागातून ही महादेव कोळी हे महाराष्ट्रामध्ये आले, म्हणजे पुण्यामध्ये आले. आणि पुण्यातून ही लोक संपूर्ण TSP क्षेत्रामध्ये आणि OTSP क्षेत्रामध्ये हे पसरले. म्हणजे TSP आणि OTSP क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी राहतात हे महादेव कोळी आहेत. आणि यांचं मूळ वस्तीस्थान जे आहे ते बालाघाट किंवा महादेवाचं डोंगर आहे. म्हणून आज जे स्वतःला ओरिजिनल महादेव कोळी समजतात TSP एरियातले, प्रत्यक्षात ही लोक कुठून आलेले आहेत? हे मराठवाड्यातून आणि बेरार मधून आलेले आहे. ह्याचे आपण अनेक पुरावे बघितलेले आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळ्यांच्या मध्ये रक्त संबंध आहे. हे सगळे एकच वंशाचे आहेत आणि एकच घरातून हे बाहेर पडलेले आहे. आणि आता कमी अधिक प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थायिक आहेत. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि आज आपण 6B मध्ये किंवा 6B मध्ये आपण बघणार आहे की TSP आणि OTSP या दोन्ही भागातील जे महादेव कोळी आहेत, तर यांचे पूर्वज कोण आहेत? यांचे पूर्वज एकच आहेत का वेगवेगळे आहेत? मग हे एकच असतील तर मग यांचे पूर्वज ऍक्च्युली कोण आहेत आणि त्यासाठी काय आपल्याकडे पुरावे आहेत? आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेही बघणार आहे की TSP आणि OTSP मधल्या जी महादेव कोळी आहेत त्यांच्यामध्ये किती कुळ आहेत, क्लान्स ज्याला आपण म्हणतो. तर TSP मधल्या महादेव कोळ्यांच्या मध्ये किती कुळ आहे, OTSP मधल्या महादेव कोळ्यांच्या मध्ये किती कुळ आहेत, आणि याच्यावरून आपण ठरवणार आहे की हे दोन्ही महादेव कोळी एकच आहेत की वेगवेगळे आहेत. ओके. तर मित्रांनो आता आपण बघू की ह्या TSP आणि OTSP मधले महादेव कोळ्यांचे पूर्वज कोण होते. मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात? TSP मधले
जे जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यातली गॅजेटेर्समध्ये काय लिहिलेलं आहे आणि OTSP क्षेत्रातील गॅजेटरीमध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण समजून घेऊ. आणि हे सगळे 1800 शतकातील पुरावे आहेत. हे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पुरावे नाही आहे. हे सगळे 18व्या शतकातले आहेत. आणि हे सगळे जे संशोधक होते हे इंग्रज काळातील शास्त्रज्ञ होते. ओके. हे सगळे इंग्रज काळातील शास्त्रज्ञ होते. आणि त्याच्यानंतर काही मुस्लिम शास्त्रज्ञ होते, मानववंश शास्त्रज्ञ होते. त्यामुळं असं नाही की हे OTSPतलं कोणतरी लिहिलेलं आहे. जसं TSP मधलं गोविंद घारेने लिहून गेलेलं आहे, तसं असं नाही की OTSP क्षेत्रातलंच कोणतरी माणूस लिहिलेला आहे आणि ते पण 1950 नंतरचे आहेत. त्यामुळे हे पुरावे फेक आहे असं आपण म्हणू शकत नाही. कारण हे इंग्रज काळातले आहेत आणि त्रयस्थाने लिहिलेले आहेत आणि त्यांनी संशोधन करून लिहिलेले आहे. त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन, त्या त्या तालुक्यामध्ये जाऊन, त्या त्या घरामध्ये जाऊन लोकांची मुलाखती घेऊन आणि त्यांचेकडे असणारे सगळे पुरावे घेऊन आणि त्यांच्या चालीरीती, त्यांचे जुने काळातली गाणे, त्यांचे पौराणिक स्टोरी, ह्या सगळ्यांच्या आधारे आणि ही जी वास्तू आहेत, मंदिर आहेत, तर ह्या सगळ्यांच्या आधारे ह्या लोकांनी हा सगळा डाटा दिलेला आहे. मग इथं दी ओरिजिनल इनहिबिटंट्स ऑफ भारतवर्ष और इंडिया असं एक काय आहे, भारतातील जे मूळ रहिवासी आहेत, तर ते भारतातील मूळ रहिवाशींच्या वरती एक खूप मोठं ग्रंथ रचलं गेलेलं आहे 1893ला. आणि त्या ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे कोळ्यांच्या बद्दल लिहिताना की द कोळीज हॅव अमंग द ट्रेडिशन अकॉर्डिंग टू विच दे आर द डिसेंडंट्स ऑफ फेमस वाल्मिकी द पोएट ऑफ रामायणा. हा पुस्तक किंवा हे संदर्भ ग्रंथ, हे संशोधन ग्रंथ हे कोणासाठी लागू पडतोय, तर भारतातील सगळ्या कोळ्यांच्यासाठी. कारण हे पुस्तकच कशावरती लिहिलं गेलेलं आहे, तर भारतामध्ये जेवढी काही मूळ रहिवाशी आहेत, तर त्या मूळ रहिवाशी वरती हा पुस्तक आहे, संदर्भ ग्रंथ आहे. पुस्तक नव्हे, हे संशोधनाचा ग्रंथ आहे. आणि म्हणून हा संपूर्ण भारतातील जी कोळी आहे, तर त्याच्याबद्दल लिहित असताना यांनी काय म्हणलेलं आहे, हे जे कोळी आहेत, ह्या कोळ्यांचं म्हणणं असं आहे किंवा ही कोळी जे आहेत, हे कोळी रामायणचे जे लेखक आहेत, तर त्या लेखकाचे हे काय आहेत, वंशज आहेत. रामायणचे लेखक वाल्मिकी आहेत, तर वाल्मिकीचे हे वंशज आहेत. म्हणजे भारतातील कोळ्यांचं, ते कोणी असो, भारतातील कोणतंही कोळ्याचं जे काही पूर्वज आहेत, ते पूर्वज वाल्मिकी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. म्हणजे उद्या हे डोंगरावरचे, दऱ्याकोऱ्यावरचे किंवा TSP एरियातले कोळी हे सुद्धा कोळीच आहेत. बरोबर, हे सुद्धा कोळीच आहेत. आणि त्यामुळे त्यांचाही आजोबा पणजोबा, खापर पणजोबा हे कोण आहे, तर वाल्मिकी आहे. महाभारताचे, सॉरी, रामायणचे जे लेखक होते, तर ती वाल्मिकी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर MA शेरिंग म्हणून, ज्यांचं शिक्षण लंडनमध्ये झालेलं आहे, हा, तर त्यांनी काय म्हणलेलं बघा, लिटल इज नोन रिस्पेक्टिंग द ओरिजिन ऑफ द कोळी. कोळ्यांचा जो मूळ आहे, त्या मूळ बद्दल थोडं माहित आहे. ओके. देअर ओन अकाउंट इज वाइल्ड इनफ फॉर दे होल्ड दे आर डिसेंडंट्स ऑफ नो लेस पर्सनेज दॅन दी सेलिब्रेटेड वाल्मिकी द ऑथर ऑफ द ग्रेट इंडियन इपिक रामायण. हा शेअरिंग पण काय म्हणतोय 1879 मध्ये, म्हणजे 150 वर्षापूर्वी. तर ह्याचंही म्हणणं असं आहे की बाबा, की भारतामध्ये जी काही कोळी राहतात, तर ह्या कोळ्यांचं, कोळी हे जे आहेत, हे कोळी कोणाचे, रामायणाचे लेखक वाल्मिकी ह्याचे ही लोक वंशज आहेत. ह्याचे हे लोक कोण आहे, वंशज आहेत. ओके.
म्हणजे कोणताही कोळी असो, हा, तर ही सगळी काय आहेत, तर ही वंशज आहेत. त्याच्यानंतर बघा, हा गोविंद गारे, सगळ्यांचा आवडता हिरो. तर ह्या गोविंद गारेने काय लिहिलं बघा. आपल्याला माहित आहे की गोविंद गारेने खूप काही पराक्रम केलेला आहे. कोळ्यांच्या मध्ये दोन भाग करून हा माणूस निघून गेलेला आहे. ओके. तर ह्या माणसाचं काय म्हणणं आहे बघा. महादेव कोळी स्वतःला महादेवाचे वंशज मानतात. ठीक आहे. तसेच ते वाल्मिकीलाही आपला आद्य पूर्वज मानतात. महादेव कोळी लक्षात घ्या, हे कोण? महादेव कोळी हे वाल्मिकीला स्वतःचे पूर्वज मानतात. वाल्मिकी हा मूळचा निषाद, त्याचा धंदा वाट माऱ्याचा. नारद मुनीच्या उपदेशाने तो राम नामाचा जप करू लागला व शेवटी वाल्याचा वाल्मिकी नावाचा ऋषी झाला. त्याला ब्राह्मणत्व प्राप्त झाले. प्रसिद्ध रामकथेची म्हणजे रामायणाची रचना वाल्मिकीने केली हे सर्वांना माहीत आहे. महादेव कोळी लोक ज्या भागात राहतात त्याच भागात भंडार कुठं भंडार दऱ्यापासून 5 मैलावर असलेले रंगा या गावी तात्याबाचा मठ आहे. तो महादेव कोळी जमातीचा आद्य पूर्वज वाल्मिकी त्यांच्या संबंधाने आहे. बघा, गोविंद गारे असं म्हणतात, महादेव कोळी लोक हे वाल्मिकीला स्वतःचे पूर्वज मानतात. ठीक आहे. म्हणजे इथं शिक्कामोर्तब झाला, महादेव कोळ्यांचा पूर्वज कोण आहे? वाल्मिकी आहे. हा. आता हा माणूस स्वतः टीएसपी भागातला होता. ह्याच्या नोंदी सगळ्या कोळी होते, तो खाडाखोड करून महादेव कोळी करून घेतला, तो भाग वेगळा. परंतु तो टीएसपी भागातला महादेव कोळी आहे असं तो सांगत होता. मग तो त्यांच्याच बद्दल त्यांनी लिहिलेला आहे. म्हणजे टीएसपी भागामध्ये जी महादेव कोळी आहेत, तर ही लोक वाल्मिकीला आपले पूर्वज मानतात. आणि वाल्मिकी म्हणजे कोण त्यांनी सांगितलं? रामायणचे ज्यांनी रचना केली ते. आणि पुढे जाऊन त्यांनी अधिक माहिती काय दिलेलं आहे की महादेव कोळी लोक ज्या भागामध्ये राहतात, तर त्या भागामध्ये भंडार दऱ्यापासून, एक कुठला तरी भंडार दरा म्हणून आहे, त्याच्यापासून 5 मैलावरती तात्याबाचा मठ आहे. तर तात्याबा म्हणजे कोण हे महत्वाचं आहे. तर तो काय म्हणतो बघा, ही जे महादेव कोळी आहेत, हे महादेव कोळी तिथल्या टीएसपी क्षेत्रातले महादेव कोळी हे वाल्मिकीला तात्याबा म्हणतात. तात्याबा म्हणजे आपले पणजोबा पणजोबा पणजोबाचा पणजोबा. आणि त्याचं मठ त्या ठिकाणी आहे. लक्षात आलं? म्हणजे तात्याबाचं मठ म्हणजे वाल्मिकीचं मठ, म्हणजे हे महादेव कोळ्यांचा तात्याबा तो. समजलं? म्हणजे टीएसपीतली महादेव कोळ्यांचं सुद्धा वाल्मिकीचा. हा, आज ही लोक वाल्मिकीला मानत नाही आता नवीन पिढी जी आहे, कारण आरक्षणासाठी ती लोक सगळं सोडून दिलेलं आहे. ती लोक भाऊबंदकी सोडून दिलेले आहे. ती लोक स्वतःचा इतिहास विसरलेले आहे. ती लोक स्वतःचे पूर्वजांना विसरलेले आहे. कारण त्यांना ह्या सगळ्यापेक्षा आरक्षण मिळतं, ते आरक्षण फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी रक्त नात्यातलं सगळ्यांनाच तो विसरून त्यांच्याच रक्त नात्यातल्या लोकांना ती बोगस म्हणतात. बरोबर? तर ही वाल्मिकी त्यांचं तात्याबा आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. पुढे जीएस घुरे हा गोविंद घाऱ्याचा मोठा भाऊ. बरोबर? मोठा भाऊ म्हणजे चॅप्टरगिरी करण्यामध्ये. हे गृहस्थ मुंबई विद्यापीठामध्ये मानववंशशास्त्रज्ञांचं म्हणजे जो डिपार्टमेंट आहे, तर त्याच्यामध्ये ही हेड होते. आणि ह्यांच्याकडूनच काही गोष्टी लिहून घेण्यात आले आणि त्याच्या आधारे त्यांनी एरिया रिस्ट्रिक्शन लावलं. हे सगळं तुम्हाला माहित आहे. तर हे काय म्हणतात बघा, इन अनदर ट्रेडिशन prevalent among the Mahadev and other Kolis,
वाल्मिकी द फर्स्ट संस्कृत पोएट अँड द फेमस ऑथर ऑफ द रामायणा इज रिप्रेझेंटेड ॲज देअर एन्सेस्टर्स. हा स्वतः घोरे सुद्धा म्हणतोय की बाबा महादेव कोळी आणि इतर कोळी ह्या सगळ्यांचं जो काही पूर्वज आहे, हा पूर्वज कोण आहे? तर संस्कृतमध्ये ज्यांनी कविता लिहिलेल्या आहे रामायणाचा, तर ती कविता लिहिलेला जो कवी आहे म्हणजे वाल्मिकी, हा वाल्मिकी ह्यांचा पूर्वज आहे. बरं का? आता पुढं त्याने आगाऊपणा कसं केला बघा. इथं जाऊन आगाऊपणा कसं केलाय? देअर सपोज्ड कनेक्शन विथ वाल्मिकी रेस्ट ऑन ऑक्युपेशनल अँड नॉट अँड रेसियल आयडेंटिटी. हा आगाऊपणा काय करतो बघा. म्हणजे सगळी मानवशास्त्रज्ञांनी इंग्रज काळातले, त्या ख्रिश्चन धर्माचे असतील, मुस्लिम धर्माचे असतील, ह्या सगळ्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांच्या त्यांच्या संदर्भ ग्रंथामध्ये? भारतातली सगळी कोळी हे वाल्मिकी ऋषींचे वंशज आहेत. पण हा आगाऊपणा काय करतो? हा कधीचा माणूस आहे हा? हा आता अलीकडचा 1975 साली ह्या माणसाने पुस्तक लिहिलेलं आहे. आणि तो काय म्हणतो बघा की देअर सपोज्ड कनेक्शन विथ वाल्मिकी रेस्ट ऑन ऑक्युपेशनल अँड नॉट ऑन रेशियल. म्हणजे वाल्मिकीचा आणि हे महादेव कोळ्यांचा जो संबंध आहे तो व्यावसायिक आहे, पण वांशिक नाही. म्हणजे व्यावसायिक म्हणजे तर ती वाल्मिकी दरोडेखोर होता किंवा जंगलामध्ये दरोडे घालायचा, आणि महादेव कोळी सुद्धा एक क्रिमिनल ट्राईब आहे. आणि त्याच्यामुळं की वाल्मिकी आणि महादेव कोळी यांचं नातं जोडलं जातो. परंतु प्रत्यक्षात वाल्मिकीचे वंश आणि महादेव कोळ्यांचे वंश वेगळं आहे असं सांगण्याचं धाडसपणा, आगाऊपणा ह्या मूर्ख माणसाने केलेला आहे. बरोबर? म्हणजे सगळ्या मानवशास्त्रांपेक्षा मी हुशार आहे असं हा 19व्या शतकामध्ये सांगतो. आणि हे जे काही इतिहास आहे सगळं, हा 17व्या 16व्या शतकातला इतिहास त्या इंग्रज काळातल्या लोकांनी संशोधन करून लिहिलं. आणि हा महामूर्ख म्हणतो की बाबा त्यांचा आणि ह्यांचा संबंध हा व्यावसायिक आहे. लक्षात आलं? कारण का? तर त्याला वेगळं काम करायचं होतं. त्याच्यानंतर पुढं तो त्याच्याच पुस्तकात काय लिहितो बघा. द क्लेंच टू क्लेंच द इश्यू ऑफ देअर कनेक्शन विथ द वाल्मिकी. क्लेंच म्हणजे सिद्ध करणे. म्हणजे त्यांचं वाल्मिकी बरोबर असल्याचं कनेक्शन, संबंध हा सिद्ध करण्यासाठी हॅव इवन आयडेंटिफाईड द प्लेस ऑफ वाल्मिकीज हेर्मिटेज इन देअर रिजन ॲट द व्हिलेज राधा रांधा. म्हणजे हा काय म्हणतो बघा, वाल्मिकीचं आणि हे कोळी महादेवचं संबंध हे सिद्ध करण्यासाठी काय पुरावे आहेत? तर तो म्हणतो की महादेव कोळी लोक जिथं जिथं राहतात त्या ठिकाणी वाल्मिकीचे पवित्र आश्रम आहेत. हेरिटेज म्हणजे काय? आश्रम, मंदिर, आश्रम आहेत. बरोबर? वेल नोन फॉर इट्स फॉल्स 5 miles फ्रॉम द बंधारा वगैरे. द स्पॉट इज नोन ॲज तातोबाज मठ, दी हेरिटेज ऑफ ग्रँडफादर. ह्या माधव कोळ्यांच्या आजूबाजू जे मठ आहेत, जे पवित्र जागा आहे, हा, तर त्याला म्हटलं जातं तातोबाचं मंदिर. तातोबाचं मंदिर म्हणजेच की ग्रँडफादर म्हणजे आपण काय म्हणतो, पणजोबाचा पणजोबाचं पवित्र जागा, पणजोबाचं पवित्र जागा. मग ह्यांचं पणजोबा कोण? वाल्मिकी. हे बघा, वाल्मिकी द ग्रँडफादर फॉर एक्सलन्स इज रेफर्ड ॲज तातोबा नॉट ओनली इन कोळी folk songs but also in those of the ठाकूर्स अँड अदर ॲग्रिकल्चर कम्युनिटीज ऑल्सो. तर हा पुढे त्याने स्वतःच्या डोक्याने काही ठाकूर वगैरे घेतलेला आहे. त्याला आगाऊपणा करायचंच होतं ते. परंतु हिथं त्यांनी काय वस्तुस्थिती मांडलेलं आहे? तो काय म्हणतो? तातोबा म्हणजे ग्रँडफादर, ग्रँडफादर म्हणजे वाल्मिकी. बरोबर? आणि ह्या वाल्मिकीच्या बद्दल
कोळ्यांचे जे काय वंश परंपरागत गाणे आहेत, फॉल्क सॉंग्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा वाल्मिकीचं नाव वारंवार घेतलं जातो. जसं काल आपण बघितलं, त्यांच्या फॉल्क सॉन्गमध्ये बालाघाटचं नाव येतोय, तसंच वाल्मिकीचं नाव सुद्धा वेगवेगळ्या गाण्यामध्ये ते म्हणत असतात. कारण का, तर हे वाल्मिकीचे वंशज आहेत, वाल्मिकी यांचा पूर्वज आहे. बरोबर. त्याच्यानंतर सेन्सेस ऑफ इंडिया ह्यांनी काय लिहिलं बघा, एन्थोवेन, म्हणजे ह्याने एन्थोवेनचा आधार घेतलेला आहे. बरोबर, आर्य एन्थोवेन. एन्थोवेन कनेक्ट्स देम विथ द कोळीज and says that they are divisions of कोळीज of the Deccan and Konkan. ठीक आहे. The Mahadev कोळीज do not know whether they originated from कोळी कास्ट. तेव्हा हे अलीकडचं आहे, त्यामुळे कोळी कास्ट म्हणून वापरलेले हे चुकीचं आहे. कोळी कधी कास्ट नव्हतं, लक्षात घ्या. चुकीचे वापरलेलं आहे. हा 1961 आहे. हे असंच ना, हे कोण पण अंडू पंडू लिहित असतोय. परंतु त्यांनी आरियन्थोनचं काय घेतलेलं आहे बघा. आरियन्थोन म्हणतात, अकॉर्डिंग टू वन ट्रेडिशन, वाल्मिकी द फर्स्ट संस्कृत पोएट अँड ऑथर ऑफ द रामायणा इज रिप्रेझेंटेड ॲज देअर एन्सेस्टर. एन्सेस्टर म्हणजे पूर्वज. लक्षात घ्या. हे काय म्हणतोय की कोळी जे आहेत, ह्या कोळ्यांचं पूर्वज जे आहे, रामायणचं लेखक वाल्मिकी आहे, असं आरियन्थोन सांगतो. बरोबर. पुन्हा ह्याने काय म्हणलं, घुरे. घुरे फील्स दॅट देर सपोज, म्हणजे हा पण घुऱ्याचाच माणूस आहे, लक्षात ठेवायचा. सेन्सेस त्यांनी लिहिलं, त्यांनी घुऱ्याचा माणूस आहे. घुरे फील्स दॅट देर सपोज्ड कनेक्शन विथ वाल्मिकी रेट्स ऑन ऑक्युपेशनल अँड नॉट ऑन द रेशियल. मी तुम्हाला सांगितलं, वाल्मिकीचा आणि कोळ्यांचा संबंध हे व्यवहाराने आलेला आहे, परंतु वंशिक नाही, असं घुरे म्हणतो. आता हा घुरे एकटाच म्हणतो, लक्षात द्या. हा एकटा आणि अलीकडचा हा माणूस अजून जिवंत पण असेल ते, तो एकटाच म्हणतो आणि त्याचा काही बेस नाही. त्याला सांगितलं असं तू म्हण, तर त्या पद्धतीने तो म्हणतो. बरोबर. परंतु आपण ऑथेंटिक काय डाटा धरायचा आहे, आरी एन्थोवेन आणि त्याच्या पूर्वीची सगळे मानववंशशास्त्रज्ञ हे ऑथेंटिक आहे. आणि आपल्या बरेचशा जे काही संत साहित्य आहे, मी मागे एक व्हिडिओ केलेला आहे, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघा, आपल्या सगळ्या संत साहित्यामध्ये सुद्धा ज्ञानेश्वर असू दे किंवा बाकीचे जे काही संत आहेत, त्या सगळ्या संतांनी हेच सांगितलं की बाबा, वाल्मिकी हा कोळ्यांचा होता आणि कोळ्यांच्या ह्याच्यामध्ये, धर्मामध्ये त्यांनी जन्म घेऊन त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला, असं प्रत्येक धर्माने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी रामायणचं रचना केलेलं आहे. ओके. त्यामुळं ह्या घुरेचं जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. हे बाकीचे एक्स्ट्रा जे डोक्याने लिहिलेलं आहे, तर ते फालतू आहे ते. पुढे त्यांनी ह्याला खोडलं बघा, पुन्हा घुरेला खोडलं बघा. He also points out that many of the scared places associated with their traditional connection with Valmiki and Sri Ram are located in Ahmednagar and Nasik district and not in Pune. ठीक आहे. तर हा काय म्हणतो की बाबा, हा घुरे म्हणतोय की महादेव कोळ्यांचं आणि वाल्मिकीचं हा व्यावसायिक संबंध आहे. परंतु पुढे जाऊन तो घुरे असं पण म्हणतो की बाबा, जिथं जिथं महादेव कोळे आहेत, तर तिथं तिथं हे वाल्मिकी आणि रामाचं मंदिर आहेत. उदाहरणार्थ अहमदनगरमध्ये आहेत आणि नाशिकमध्ये आहेत. आणि इथं नॉट इन पुणे म्हटलेलं आहे, पण चुकीचं आहे ते. तर हे सगळीकडं जिथं जिथं महादेव कोळी राहतात, तिथं तिथं हे वाल्मिकीचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. आणि म्हणून महादेव कोळे आणि वाल्मिकी ह्यांच्यामध्ये घनिष्ठ संबंध आहे, असं स्वतः घुरे म्हणतो. ठीक आहे, घुरे म्हणतो. पुढे बघा, म्हणजे ह्या सेन्सेस अनुसार सुद्धा काय सिद्ध होतोय की आरी एन्थोवेन हा महादेव कोळ्यांचं पूर्वज हे वाल्मिकी असल्याचं सांगितलेलं आहे. पुढं हा एक रिसर्च पेपर आहे, गुलबर्गा युनिव्हर्सिटी कर्नाटकमध्ये झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय म्हणतंय बघा, वैधन और निषद, हा निषद
means hunters. It has been said that these communities were also called as successors of Vyas, saint and writer of Mahabharata, and Valmiki, writer of Ramayana. हे एक रिसर्च पेपर आहे आणि हे पब्लिश झालेलं रिसर्च पेपर आहे. तर हे रिसर्च पेपरमध्ये काय म्हटलेलं आहे, ही जी कोळी आहे ह्याच्यापूर्वी त्यांनी कोळीबद्दल म्हणलेलं आहे. तर ही जी कोळी आहेत, ह्या कोळी जे आहेत ही इट हॅज बीन सेड दॅट दीज कम्युनिटीज वेर आल्सो कॉल्ड सक्सेसर्स ऑफ, सक्सेसर्स म्हणजे वंशज, सक्सेसर्स ऑफ व्यास, अ सेंट अँड रायटर ऑफ महाभारता. म्हणजे व्यास मुनी जे होते, ज्यांनी महाभारत लिहिलं, ते महाभारतातलं व्यास मुनींचे ही लोक काय आहेत, वंशज आहेत. आणि त्याचबरोबर वाल्मिकी ऋषींचे हे वंशज आहेत, ज्यांनी रामायण लिहिलं. म्हणजे कोळ्यांच्या मध्ये व्यास मुनी सुद्धा जन्म घेतले होते आणि कोळ्यांच्या मध्ये वाल्मिकी सुद्धा जन्म घेतले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचेच परंपरेमध्ये, त्यांच्याच ह्या जमातीमध्ये आपला जन्म झालेला आहे. म्हणून ह्या कोळी जे का असतील, त्या कोळ्यांचं व्यास पण एक पूर्वज आहे आणि वाल्मिकी सुद्धा पूर्वज आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या, पूर्वज हा एकच नसतो. पूर्वज म्हणजे कोणी किती लाखो करोडो असू शकतात. लक्षात घ्या, तुमचे आजोबा तुमचे पूर्वज आहे, तुमचे खापरपंजोबा तुमचे पूर्वज आहे, त्याचे खापरपंजोबा पूर्वज आहे. असं आपण जेव्हा जातो तेव्हा लाखोंच्या संख्येने, करोडोंच्या संख्येने ही लोक असतात. त्याच्यातले फक्त फेमस लोक कोण कोण, आपल्या कोळी कम्युनिटी मधले फेमस लोक कोण कोण होते, तर व्यास होते, वाल्मिकी होते, त्यानंतर गौतम बुद्धाची आई होत्या आणि अनेक राजे महाराजे होते. ओके. तर हे सगळे आपले पूर्वज होते. त्याच्यानंतर हे भुवनेश्वर मध्ये आदिवासी जर्नल एक रिसर्च जर्नल आहे आणि त्याच्यावरती त्याने, आणि हा शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब रिसर्च ट्रेनिंग सेंटर आहे, लक्षात घ्या. तर त्यांनी काय लिहिलेलं आहे, घुरे ट्रेसेस द हिस्ट्रॉसिटी ऑफ महादेव कोळीज बॅक टू द पिरियड ऑफ रामायण बाय लिंकिंग महादेव कोळी ऑफ द ट्रेडिशन ऑफ वाल्मिकी द ऑथर ऑफ रामायणा. यांनी सुद्धा घोऱ्याचा संदर्भ घेतलेला आहे, पण ते म्हणतात की महादेव कोळी हे वाल्मिकीचे वंशज आहेत. आता हे झालं मानववंश शास्त्रज्ञांचं. मानववंश शास्त्रज्ञ जे सांगतात ना, तर ते सगळ्यांच्यासाठी लागू पडतं. टीएसपी असो, ओटीएसपी असो, ते सगळ्यांच्यासाठी लागू पडतं. परंतु त्या त्या गॅजेटरीमध्ये, त्या त्या जिल्ह्याच्या गॅजेटरीमध्ये जे सांगितलं जातं ना, तर त्या त्या जिल्ह्यातल्या कोळ्यांच्यासाठी ते लागू पडतं. बरोबर. आता आपण बघू, अहमदनगर जिल्हा जो आहे त्याचा तो गॅजेटर आहे आणि हे 1884 ला प्रिंटेड आहे, इंग्रजांनी लिहिलेलं आहे. आपलं कोणाचाही हात नव्हता त्याच्यामध्ये. बरोबर. मग हे 1884च्या अहमदनगरच्या, म्हणजे अहमदनगरमध्ये आता जे आहे कोण, आमदार दोघं तिघ आहेत बघा आता सध्या आमदार वगैरे, तर ही अहमदनगरची लोक. ओके. जे आपल्याला बोगस म्हणतात. लम्हाट एक आहे आणि घारे इकडला आहे ना, तो आमदार आपला मधुकर पिचड. मधुकर पिचड अहमदनगरचा आहे. तर मधुकर पिचड आणि लम्हाट यांचे गॅजेटरीमध्ये काय लिहिलं आपण बघू. बघा, द कोळीज. कोळीज म्हणजे कोण, अहमदनगर मधले, जे स्वतःला ओरिजिनल समजतात. द कोळीज क्लेम देअर मिथिक फाउंडर, म्हणजे त्यांचं मूळ पुरुष, मिथिक फाउंडर वाल्मिकी, द ऑथर ऑफ द रामायणा. आणि हे कोणी सांगितलं, मॅकेंटोश. त्या संदर्भ ग्रंथातनं हे सगळं लिहिलेलं आहे. हा कोणाबद्दल लिहिलं, ते अहमदनगरच्या कोळ्यांच्या बद्दल. कारण मॅकेंटोशने काय केलं, हे प्रत्येक ठिकाणच्या महादेव कोळ्यांच्या बद्दल डिटेलमध्ये अभ्यास केला त्यांनी. पूर्ण जिथं जिथं महादेव कोळे तिथं तिथं त्यांनी जाऊन अभ्यास केलेला आहे. आणि म्हणून अहमदनगरच्या महादेव कोळ्यांच्या बद्दल त्यांनी सांगितलं.
तर हितले जे महादेव कोळे आहेत ह्यांचं जो मूळ पुरुष आहे तो वाल्मिकी आहे. आता हे लमाटे वाल्मिकी मानत नाही आणि तो म्हणतो वाल्मिकी आमचं काहीच नाही. मग वाल्मिकी जर तुमचं पूर्वज नसेल तर मित्रांनो तुम्ही महादेव कोळी नसणार आहे. हा प्रश्न आहे. महादेव कोळी तुम्ही नसणार आहे. मग तुम्ही कुणीतरी फेक असणार आहे. आणि तुम्ही जर निजाम प्रांतातून आलं नाही असं जर तुम्ही मानत असाल मग तुम्ही लोक महादेव कोळीपैकी नसणार आहे. मग तुम्ही कोणतरी दुसरंच कोणतरी फेक लोक असणार आहे. लक्षात आलं? त्यामुळं तुम्ही निजाम प्रांतातनं आलेला आहे हे मान्य करावंच लागेल जर तुम्ही ओरिजिनल महादेव कोळी असेल तर. आणि तुमचे पूर्वज हे वाल्मिकी ऋषी आहे हे मान्य करावं लागेल जर तुम्ही ओरिजिनल महादेव कोळी असेल तर. जर तुमचं पूर्वज वाल्मिकी नसेल मग याचा अर्थ तुम्ही महादेव कोळी नाही. मग तुमचं रक्त तपासावं लागेल. ओके. त्याच्यानंतर बघा, हा इथं पुन्हा मागाशीच मी घेतलेलं आहे. कोणाचं? ही आल्सो पॉइंट्स आउट दॅट मेनी ऑफ द स्केर्ड प्लेसेस असोसिएटेड विथ द ट्रेडिशनल कनेक्शन विथ द वाल्मिकी अँड श्रीराम आर लोकेटेड इन अहमदनगर. बघा महादेव कोळ्यांच्या बद्दलच पुन्हा घेतलेलं आहे की अहमदनगर मधल्या महादेव कोळ्यांचं कनेक्शन हे वाल्मिकीशी आहे. कारण का तर ती वाल्मिकीचे आणि श्रीरामाचे मंदिर हे अहमदनगरमध्ये महादेव कोळ्यांच्या आजूबाजू भरपूर आहेत. मग ही दोन पुरावे काय सांगतात तुम्हाला? तर हे सांगतात की अहमदनगर मधल्या महादेव कोळ्यांचं पूर्वज जे आहे ते वाल्मिकी ऋषी आहे. हा आता फक्त ते मानत नसेल तर मग त्यांचं रक्त तपासला पाहिजे. पण ते जर ओरिजिनल महादेव कोळी मानत असतील तर हे वाल्मिकीचेच रक्त त्यांच्या अंगात आहे. ओके. पुढं हे बघा पुणे. पुणे सुद्धा टीएसपी एरिया. हे बघा जेजुरी. हा जेजुरी वगैरे वगैरे हे म्हणतात आम्ही ओरिजिनल ओरिजिनल. आता बघा लुकिंग नियरली ईस्ट ॲट द एंड ऑफ द पुरंदर रेंज म्हणजे डोंगर पुरंदरचे डोंगर शो अ टेम्पल ऑफ जेजुरी अँड नॉट फार फ्रॉम द टेम्पल वगैरे 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 वगैरे. हा वाले नावाचं एक व्हिलेज आहे तिथं. आणि ते वाले ह्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते वाले गावामध्ये रामायणाचे का आहे? रामायणाचं एक मंदिर आहे. सॉरी वाल्मिकीचं मंदिर आहे. रामायणाचा जो लेखक वाल्मिकी आहे ते वाल्मिकीचं मंदिर कुठं आहे? वाल्येमध्ये आहे. आणि ते तिथल्या कोळ्यांचं हे कोण आहे? तर हे पूर्वज आहे. बरोबर. ही पूर्वज आहे. ओके. आणि पुढे काय म्हटलं बघा. हा वाल्ले वॉज द रेसिडेन्स ऑफ वाल्मिकी. वाल्ले हे जे होतं ते वाल्मिकी ऋषीचा हा मूळ रेसिडेन्स आहे. मूळ राहण्याचं स्थान होतं त्या काळी. बरोबर. रेसिडेन्स ऑफ वाल्मिकी द ऑथर ऑफ द रामायण असं म्हणलेलं आहे. वाल्मिकी इज सेड टू हॅव बीन कोळी अँड हिज पॉप्युलर डिसइंटिग्रेशन इन सॉंग्स अँड फॉल्स इज व्हेल्ले कोळी. तर वाल्मिकी हे कोळ्यांचं आहे आणि तिथले कोळी जे आहेत तर त्यांच्या फॉल्क सॉन्गमध्ये की वाल्मिकीचं वारंवार ही लोक नाव घेत असतात. बरोबर. ह्याच्यातनं एक प्रश्न उपस्थित होऊ शकतं. तुम्ही जर विचारलं तर त्याचं मी उत्तर देऊ शकतो. बरोबर. परंतु इथं तुम्ही एवढं लक्षात घ्या की पुण्यामध्ये सुद्धा वाल्मिकीचे मंदिर आहेत आणि हे सगळे वाल्मिकीचे मंदिरच्या आजूबाजू कोळी लोक राहतात आणि हा वाल्मिकी कोळ्यांचं पूर्वज आहे. आता ते झालं टीएसपी क्षेत्रातले जे आदिवासी ओरिजिनल समजतात त्यांचा तो विषय झाला. आता ओटीएसपी क्षेत्रातील लोकांचं काय? ओटीएसपी क्षेत्रातील पूर्वज कोण आहे? हे बघा कोळीस और फेरीमॅन हा कोल्हापूरचा आहे. 1882चा आहे. गॅजेटेर आहे कोल्हापूरचा. ओके. कोळी और फेरीमॅन
are returned as numbering 6240 and as found all over the state. They claim descendant from the sage Valmiki, the reputed author of Ramayana. बरोबर. कोल्हापूर मधली जी कोळी आहेत त्या कोळ्यांच्या बद्दल ह्या गॅजेटरीमध्ये लिहिलेलं आहे. तर कोल्हापूरमधले कोळी काय सांगतात, काय म्हणतात, काय क्लेम करतात, काय दावा करतात, तर ते म्हणतात की आम्ही वाल्मिकीचे वंशज आहोत. रामायणचे लेखक वाल्मिकीचे वंशज आहोत. आता इथं बघा, ही घटना कधीची आहे? 1882 ला त्यांनी लिहिलेलं आहे, हे गॅजेटरी लिहिलेलं आहे. बरोबर. आणि ह्या कोल्हापुरातल्या कोळ्यांनी काय क्लेम केलं की आमचं पूर्वज वाल्मिकी आहे. मग मला सांगा, ह्या 1882 ला ह्या कोल्हापुरातल्या कोळ्यांना असं स्वप्न पडलं होतं का की बाबा टीएसपी मधल्या महादेव कोळ्यांची वाल्मिकी हा वंशज आहे, पूर्वज आहे, आणि आपण पण जर वाल्मिकी पूर्वज जर सांगितलो तर आपल्याला पण 1950 ला महादेव कोळ्यांना एसटी मध्ये टाकण्यात येणार आहे, म्हणजे 150 वर्षानंतर. मग त्यावेळी आमच्या पिढ्यांना हे एसटी ची फॅसिलिटी मिळतील. त्यामुळे आपण काय करू, 1882 ला ह्या लोकांना सांगू, मानवशास्त्र शास्त्रज्ञांना, की बाबा आमचं वाल्मिकी हा पूर्वज आहे असं सांगू. म्हणजे आम्हाला पण टीएसपीतल्या महादेव कोळ्याप्रमाणे 1950 ला जेव्हा भारत स्वातंत्र्य होईल तर तेव्हा यादी तयार होईल, त्यावेळी महादेव कोळ्यांचे तिथं नाव टाकण्यात येईल एसटी मध्ये. आणि आत्ता जर आपण वाल्मिकीचं नाव घेतलो तर आमच्या पणजोब आपला आपल्या नातूना वगैरे वगैरे त्याचा फायदा होईल, असा ह्या कोल्हापुरातल्या कोळ्यांनी विचार केला असतील का? त्यावेळी इंटरनेट तरी होते का? त्यावेळी डाटा तरी होते का? त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी वाचायला तरी मिळत होते का? मग ह्या लोक इथली कोळी कसं सांगितले असतील की बाबा आमचे पूर्वज हे वाल्मिकी आहे म्हणून? बरोबर. तर मित्रांनो लक्षात घ्या, कोल्हापुरातील कोळ्यांचं जर पणजोबा वाल्मिकी असेल आणि अहमदनगर आणि नाशिक मधल्या, हे बघा, हे पुण्यातलं पण वाल्मिकी असेल, हे अहमदनगरचं पण वाल्मिकी असेल, ओके, आणि जर असतील तर लक्षात घ्या, तर ह्या टीएसपी क्षेत्रातील लोकांचं पण वाल्मिकी असेल, तर ओटीएसपी क्षेत्रातील पण पणजोबा वाल्मिकी असेल, तर याचा अर्थ असं झालं की टीएसपी आणि ओटीएसपी क्षेत्रातील जी कोळी आहे तर त्या कोळ्यांच्या मध्ये एकच रक्त आहे, एकच रक्त, एकच वंश त्या सगळ्यांच्या मध्ये आहे. हे टीएसपी मधले लोक डायरेक्ट असं पृथ्वीवरून एकदम ते दऱ्यामध्ये उतरले आणि तिथंच राहिले, बाकीच्यांचा कोणाचा जगाचा संबंध आला नाही, असं कुठं काही लिहिलं असेल तर ते घेऊन या. किंवा त्यांचा एक वेगळाच इतिहास आहे, त्यांच्याबद्दल वेगळंच लिहिलेलं आहे, असं कुठं पुस्तक सापडलं तर ती घेऊन या. ही वेगळीच कोळी महादेव आहेत, यांचा आणि बाकीच्यांचा काही संबंध नाही, असं कुठं असेल स्वतंत्र त्यांचा इतिहास असेल तर त्यांनी सांगावा. रामायण महाभारता काळामध्ये तुमचे पूर्वज कोण होते? आमचे तर पूर्वज वाल्मिकी होते, आमचे तर पूर्वज व्यास होते. मग तुमचे पूर्वज कोण होते तुम्ही डिक्लेअर करा आणि पुरावे दाखवा की बाबा जुन्नर, आंबेगाव, खेड, रत्नागिरी, तुमचे कुठले कुठले ठाणे, कुलाबा, नाशिक आणि जास्त करून अहमदनगर, हे जे ओरिजिनल महादेव कुळे आहेत, तर त्यांनी दाखवावा, हे बघा आमचा इतिहास, आणि महाभारतामध्ये आमचे पूर्वज हे होते, रामायणामध्ये हे होते, असं तुम्ही काहीतरी आम्हाला पुरावा तर द्या. किंवा आम्ही डायरेक्ट असं चंद्रावरनं तिथं दऱ्यामध्येच उतरलो आणि बाकीच्या कोणाशी आमचा संबंधच आला नाही आणि अजून सुद्धा आम्ही दऱ्यामध्येच भटकतो, असं काहीतरी सांगा ना. उगीच ते वेगळे आम्ही वेगळे, ते बोगस आम्ही खरे, असं तोंडी बोलून नाही चालणार मित्रांनो. तुम्हाला बाप तरी दाखवावं लागेल, श्राद्ध तरी घालावं लागेल. त्यामुळं तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की तुमचं रक्त आमचं रक्त हे एकच आहे, तुम्ही आणि आम्ही एकच घरातून बाहेर पडलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इथं बघा,
की मराठवाडा, बरोबर, हा निजाम प्रांत. निजाम प्रांत म्हणजे कुठलं कुठलं आला सांगतो मी. निजाम प्रांत म्हणजे बेरार आला, मराठवाड्यातले सगळे जिल्हे आले, आणि विदर्भ. तर हे सगळे निजामच्या प्रांतात होते. त्यामुळे फक्त निजाम प्रांत म्हणले की हे सगळे जिल्हे आले. मग तिथं काय म्हणलेलं बघा. आणि हे कधीच आहे, 1920 मध्ये लिहिलेले सय्यद सिराजुल हसन. हा का आपला पाहुणा नव्हता, किंवा ह्याला का आपण पैसे पण दिले नव्हतो, किंवा त्या काळी काय आरक्षणाची सवलती पण नव्हते. परंतु ह्या माणसाने काय लिहिलं बघा, मी डायरेक्ट आता मुद्द्याच वाचतो. हे सगळं जे लिहिलं ते हे निजाम प्रांतातला, म्हणजे बेरार, मराठवाडा आणि विदर्भातल्या लोकांच्यासाठी लिहिलेलं आहे. ओके. द मेंबर द मेंबर ऑफ द ट्राईब. ट्राईब म्हणजे ही कोळी ट्राईब, लक्षात घ्या, जमात. द मेंबर ऑफ द ट्राईब क्लेम डिसेंडेंट फ्रॉम द वाल्मिकी, द ऑथर ऑफ द रामायण. झालं. म्हणजे हे निजाम प्रांतामध्ये जी कोळी राहतात त्यांना कोळी जमात म्हटलेलं आहे. आणि ह्या कोळी जमातीचे पूर्वज जे आहेत ते वाल्मिकी आहे, रामायणचं लेखक आहे. मग मला सांगा, मराठवाडा, बेरार आणि विदर्भातली कोळ्यांची वाल्मिकी जर पूर्वज असेल, मग अहमदनगर, पुणे, ठाणे, कुलाबा आणि नाशिक याही कोळ्यांचं जर पूर्वज वाल्मिकी असेल, मग हे वेगळे कसं, हे वेगवेगळे कसे होऊ शकतात? इतकं तरी अक्कल आपल्याकडे पाहिजे. आपले पणजोबा एकच आहे, आपण वेगळे कसे होणार? आपलं पणजोबा एकच असताना एक ओरिजिनल आणि एक बोगस असा कसा होईल? बरोबर. तर अभ्यास कमी पडतो, थोडा अभ्यास तुम्ही करा. त्याच्यानंतर बघा, हैदराबादचे लोक हे मराठवाड्याचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलेलं बघा. कोळी लोकांची एक मोठी जमात आहे. लक्षात घ्या, हैदराबादमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये कोळी लोकांची एक मोठी जमात आहे. हिला देखील स्थानिक आदिवासी लोकातच गणले पाहिजे. नळदुर्ग भागात आणि पश्चिमेकडे बालाघाट रांगावर ही लोक आढळतात. म्हणजे नळदुर्ग जवळ बालाघाट आहे, तिथं ही लोक जास्त प्रमाणात आढळतात. नांदेड, निजामाबाद जिल्ह्यातूनही यांची तुरळक वस्ती आहे. हैदराबाद शहराच्या उत्तरेस आणि गोदावरीच्या दक्षिणेस जो भाग आहे त्यातही हे लोक आढळतात. यांच्या उत्पत्तीचे दोन आख्यायिका आहेत. रामायणाचा कर्ता महर्षी वाल्मिकी हा कोळ्यातूनच आत्मोद्धार करून अमर बनलेला आहे. अमर बनलेला श्रेष्ठ पुरुष मानला जातो. तोच कोळ्यांचा पूर्वज असे मानतात. बघा, हा माणूस ऍक्च्युअली जोशी. ह्या जोशाचा आणि मागासवर्गीय लोकांचा 36 आकडा. आणि तरी सुद्धा ह्या माणसाने काय लिहिलं की बाबा हैदराबादमध्ये पुष्कळ, म्हणजे निजाम प्रांतामध्ये, नळदुर्गमध्ये, बालाघाटमध्ये, नांदेडमध्ये या अनेक ठिकाणी भरपूर कोळी ह्या आदिवासी जमाती आढळतात. त्यांनी काय म्हटलं बघा, हे जमात म्हटलेलं आहे आणि इथं आदिवासी लोक म्हटलेलं आहे, हे आढळतात. आणि ह्यांचं पूर्वज जो आहे तर ते कोण आहे? तर कोळ्यांचा पूर्वज हा महर्षी वाल्मिकी आहे, ज्यांनी रामायण लिहिलं. हा कोळ्यांचंच कुटुंबामध्ये जन्म घेऊन ह्या माणसाने स्वतःचा आत्मोद्धार करून घेतला. तो फार मोठा संत झाला आणि त्यांनी रामायणाची रचना केली, असं ह्या जोशाने सांगितलेलं आहे. नाहीतर एखादा दुसरा माणूस असता तर तो म्हटला असता हे ब्राह्मणानेच रामायण लिहिलेलं आहे. पण हा स्वतः जोशी प्रामाणिक वाटतो आणि त्यांनी लिहिलं की कोळ्यांचा जो वाल्मिकी आहे त्यांनी ते रामायण लिहिलेलं आहे. बरोबर. तर आपल्यात काही कोळ्यांच्या मध्ये काही आहेत, ती लोक म्हणतात ब्राह्मणाने वाल्मिकी रामायण लिहिलेलं आहे. हा फरक आहे. लक्षात आलं. आपल्याच काही कोळी म्हणतात वाल्मिकी आपला नाही, वाल्मिकी ब्राह्मणाचा आहे.
आणि तो ब्राह्मणाने रामायण लिहिलंय. आणि हा ब्राह्मण म्हणतो वाल्मिकी कोळ्यांचा आहे आणि कोळ्यांनी हे रामायण लिहिलं. म्हणजे कसा फरक आहे बघा. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मराठवाड्याचा अजून एक सय्यद सिराऊल हसनच आहे. तर ते काय म्हणतो बघा, हा नळदुर्ग वगैरे वगैरे हे सगळं झालं, हे कोळ्यांच्या बद्दलच आहे. बरोबर, इथं फक्त मी वाचतो. दी मेंबर्स ऑफ द ट्राईब क्लेम डिसेंडेंट फ्रॉम वाल्मिकी द ऑथर ऑफ रामायण. बरोबर, ती रामायणचे जे लेखक आहे तर त्यांचेच ही लोक कोण आहे, वंशज आहेत. लक्षात घ्या, टीएसपी मध्ये महादेव कोळी स्पष्ट. आता तो गोविंद घारे लिहिलं म्हटल्यानंतर विषय संपला. टीएसपी मध्ये जे काही महादेव कोळी राहतात ह्या सगळ्या महादेव कोळ्यांचे कोण आहे पूर्वज, हे वाल्मिकी आहे. बरोबर, कारण ते पुण्यातनच सगळीकडे गेलेले आहेत म्हटल्यानंतर पुण्यातल्या लोकांचं किंवा अहमदनगरच्या लोकांचं वाल्मिकी असेल तर ती सगळ्यांचीच वाल्मिकी आहे, हे हे सिद्ध झालं. आणि प्लस इथं काय झालेलं आहे, कोल्हापुरातल्या कोळ्यांचं वाल्मिकी आहे. म्हणजे काय झालं, कोल्हापूरमध्ये म्हणल्यानंतर तिथं सगळं पश्चिम महाराष्ट्र झाला. कारण तिथं कोल्हापूरच्या कोळ्यांच्या बरोबर सांगली, सातारा, सोलापूर ह्या सगळ्यांची नातेवाईक आहेत. त्याच्यानंतर निजाम प्रांत म्हटल्यानंतर काय झालं, सगळं बेरार मधले जिल्हे आले, सगळे मराठवाड्यातले जिल्हे आले, विदर्भातले जिल्हे आले. आता प्लस मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की बाबा पुण्यातली कोळी हे खानदेशमध्ये गेले, असं पण आपण बघितलेलं आहे. बरोबर, पुण्यातली कोळी त्याच्यातले काही कुटुंब सोलापुरात गेले आणि काही कुटुंब खानदेशमध्ये गेले. म्हणजे पुण्यातलीच कोळी खानदेशमध्ये गेल्यामुळं मग काय झालं, पुण्यातल्या कोळ्यांचं वाल्मिकी असेल तर खानदेशमधल्या कोळ्यांची पण वाल्मिकीच आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांचंच वाल्मिकी आहे. मग इथं बोगस आणि खरं हा विषय येतोय कुठं. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला बोगस म्हणत असाल तर आम्ही तरी मान्य करतो की आमचं पूर्वज वाल्मिकी आहे, म्हणजे आम्ही महादेव कोळी अस्सल महादेव कोळी आहे. मग तुम्ही जर ती वाल्मिकी मानत नसाल तर तुम्ही महादेव कोळी आहे की नाही त्याची DNA चाचणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते तुम्ही घ्या आणि शासनाला डिक्लेअर करा की बाबा तुम्ही कोण आहे. ओके, त्याच्यानंतर बघा इथं बेरार प्रांत. तर बेरार मध्ये सुद्धा काय म्हटलं बघा, ऑफ दी कोळीज ऑफ बेरार. आपण बघितलं हे बघा, हे इथंच बघा बेरार. आणि हे बेरार मध्ये महादेव कोळी लार्ज नंबर मध्ये आहेत. लार्ज ट्राइब्स ऑफ महादेव कोळी हे बेरार मध्ये आहेत. ओरिजिनल बेरार मध्ये लोक ही महादेव कोळी, बर का, ओरिजिनल. आता ह्यांच्यामध्ये काय म्हटलेलं बघा, हे महादेव कोळीचा डिवायडेड इंटू खास, आक्रमाशी वगैरे वगैरे, हे ठीक आहे. हिथं मी वाचतो डायरेक्ट, देअर ओन अकाउंट is wild enough for they hold they are descendants of no less a personage than the celebrated Valmiki, the author of the great Indian epic the Ramayana. म्हणजे बेरार मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महादेव कुळे आहेत, कारण बेरार हे निजाम प्रांतात होतं. आणि हे बेरार मधले महादेव कोळी म्हणतात कधी 1881 मध्ये म्हणतात की बाबा आमचं जो काही पूर्वज आहे ते वाल्मिकी आहे ज्यांनी रामायण लिहिलं. बरोबर, आणि आम्ही त्यांचं वंशज आहोत. तर बेरार मधल्याही लोकांचं, कोल्हापूर मधल्या लोकांचं, मराठवाड्यातल्या लोकांचं आणि अहमदनगर मधल्या लोकांचं, पुण्यामधल्या लोकांचं आणि सगळ्यांचाच पूर्वज जो आहे तो कोण आहे तर ती वाल्मिकी आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळं भले ती लोक आरक्षणाच्या आशेने ते स्वतःच्या बापाला विसरलं असतील, स्वतःच्या मूळ वस्तीस्थानाला जरी विसरले असतील, परंतु इतिहास हे पुसलं जात नाही. इतिहासामध्ये जे लिहिलं ते कधी पुसलं जात नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण सगळे एकच आहोत हे तुम्ही हे समजून घ्या. ओके,
त्यानंतर ह्याला जोडून अजून एक आपण विषय घेऊ की ठीक आहे, टीएसपी मधली महादेव कोळी, ओटीएसपी मधली महादेव कोळी हे सगळे निजाम प्रांतातील महादेवाच्या डोंगरातून बालाघाटातून मायग्रेट झाले, हे समजलं. हेही समजलं की टीएसपीतील महादेव कोळी आणि ओटीएसपीतील महादेव कोळी ह्या सगळ्यांची पूर्वज हे महर्षी वाल्मिकी होते, महर्षी व्यास मुनी होते. ज्यांनी रामायण लिहिलं, ज्यांनी महाभारत लिहिलं, हे दोन्ही लेखक हे कोळ्यांचे होते. हेही आपलं लक्षात आलं. आता हे बघू की ह्यांच्यात कुळ किती आहेत. टीएसपी मधली महादेव कोळ्यांची कुळ किती आहे आणि ओटीएसपी मधले महादेव कोळ्यांची कुळ. आता हे कुळ आपण सगळेच विसरलेलं आहे. कुळ आपण सगळेच विसरलेलं आहे, कोणाच्या लक्षात नाही, किंवा पूर्वज जे कुळ वगैरे लक्षात ठेवायची ती लोक आता निघून गेलेलं आहे. परंतु त्या काळी मानवशास्त्रज्ञांनी घरोघरी जाऊन त्या लोकांची, पूर्वजांची मुलाखत घेऊन त्यांनी लिहून ठेवलेल्या आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे बघा. बघा, इथं असं म्हटलं जातं आरी एंथोइन. तुम्हाला माहित आहे की आरी एंथोइन हे ओरिजिनल माणूस आणि ह्याच्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे. तर आरी एंथोइन काय म्हणतो बघा, की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे कॅप्टन मॅकंटस, म्हणजे आरी एंथोइनच्या आधी कॅप्टन मॅकंटसने महादेव कोळ्यांचं फार मोठं संशोधन त्यांनी केलेलं आहे. तर ह्या अकॉर्डिंग टू कॅप्टन मॅकंटस, महादेव कोळी, इथं हा शब्द गेलेला आहे, हा ह्या बिलॉंग टू 24 क्लान्स और कुळ. महादेव म्हणजे आरी एंथोइन म्हणतोय की कॅप्टन मॅकेंटिसच्या मतानुसार, ज्यांनी महादेव कोळ्यांच्यावरती अख्खं आयुष्य त्यांनी घालवलं संशोधन करण्यामध्ये, तर त्या कॅप्टन मॅकेंटिसच्या मतानुसार महादेव कोळ्यांच्या मध्ये 24 कुळ आहेत. आता हे कुळ म्हणजे आता सध्या ते आडनाव झालेले बऱ्याच ठिकाणी. ओके. तर आता कुळाबद्दल आपल्या पूर्वजांना माहित होते, खापर, पणजोबा वगैरे ह्या लोकांना माहित होते. आपल्याला ही माहित नाही, किंवा अजून सुद्धा काही जुन्या काळातले लोक आहेत त्यांना माहित आहे. बघा, हे आगाशी, भोंसले, बुधिवंत, चव्हाण, दळवी, जगताप, कदम वगैरे, हे बघा क्षीरसागर. आता क्षीरसागर काही लोकांचं आडनाव आहे अजून सुद्धा. तर ही लोक ओरिजिनल महादेव कोळी. आता आमचं एक पाहुणा आहे सोलापूरमध्ये, बुधिवंत म्हणून त्यांचं नाव आहे. लक्षात घ्या. मी जेव्हा सोलापूरला एकदा गेलो होतो, ते आले होते घरी आणि त्यांचा आडनाव बुद्धिवंत. तर लक्षात घ्या, हा बुद्धिवंत म्हणजे महादेव कोळ्यांची 24 कुळापैकी ओरिजिनल ही लोक. आणि त्यांनी हेही सांगितलं, इंग्रज काळातलं त्यांना काहीतरी त्यांनी इंग्रजांनी लिहून दिलेलं आहे, हा महादेव कोळी असल्याचं आणि त्या महादेव कोळ्यांचं वंशज असल्याचं. तो मला पीडीएफ करून पाठवतो म्हटलं होतं, पण ते मोठं काहीतरी पुस्तक आहे, तर इंग्रजांनी त्यांना लिहून दिलं. परंतु दुर्दैवाने ह्या माणसाच्या घरामध्ये एकही व्हॅलिडिटी नाही. मी त्याला म्हटलं, अरे तू ओरिजिनल त्या 24 कुळापैकी एक आहे, तू का जात नाहीस, तू का फाईट करत नाहीस? तो म्हणतो, नाही सर, आमचे सगळे नोंदी कोळी आहेत, त्यामुळं जरी ओरिजिनल आम्ही असलो तरी कोळी नोंदीमुळं आम्हाला ते मिळत नाही, त्यामुळे मी प्रयत्नच करत नाही. लक्षात घ्या, ओरिजिनल महादेव कोळी बुधवंत, आणि ह्या माणसाने सोडून दिलं विषय. कारण का? हे प्रांत अधिकारी आणि ह्या पडताळणी समित्यांच्या अर्धवट नॉलेजमुळं कितीतरी लोकांचे आपले बळी गेलेले आहेत. अशाच पद्धतीने ह्याच्यातला बरेचसे आडनाव तुमचे असणार आहे. हे बघा, सूर्यवंशी. आता हे सूर्यवंशी ऍक्च्युली महादेव कोळ्यांचं एक कुळ आहे, आणि ह्या लोकांनी सूर्यवंशीला नेऊन टाकलं ओबीसी मध्ये, एसबीसी मध्ये. एवढी तज्ञ लोक आपल्याकडे आहेत. बरोबर. तर हे 24 कुळ आहेत ओरिजिनल महादेव कोळ्यांच्याकडे. ओके. आता बघा पुढं, इथं स्वतः गोविंद घारे, जसं वाल्मिकी ऋषी होऊन गेले, तसं गोविंद घारे नावाचा एक माणूस होऊन गेला आपल्या कुळामध्ये. बरोबर. तर ह्या माणसाचं काय म्हणणं आहे बघा. हा माणूस तसं उच्च शिक्षित होता, IAS अधिकारी होता. याचं नॉलेज त्यांनी खरं म्हणजे चांगल्या कामासाठी वापरायला पाहिजे होता.
परंतु ह्या माणसाने कोळ्यांच्या मध्ये तीन चार तुकडे करून गेला तो. तीन चार तुकडे करून म्हणजे डोंगरावरची कोळी, सपाट भागावरची कोळी आणि समुद्रकिनावरची कोळी, असे तीन भाग ह्या माणसाने करून गेला. आणि ते अजून पेट घेत आहे. बरोबर. तर ह्या मूर्खाच्या म्हणण्यानुसार महादेव कोळ्यांच्या मध्ये किती कुळ आहेत बघा. तर इथं काय म्हणलेलं बघा, आदिवासी जमातीची रचना कुळावरती आधारलेली असते. महादेव कोळी जमातीची विभागणी 24 कुळामध्ये झालेली आहे. आता पुढे ते 12 बुडे वगैरे वगैरे त्याचं फोड करून त्यांनी सांगितलं, आपल्याला काय डिटेलमध्ये जायचं नाही. परंतु कॅपिटन मॅकेंटसच्या आधारेच त्यांनी काय सांगितलं, महादेव कोळ्यांचे 24 कुळ आहेत. आता हा लिहून लिहून कुठल्या महादेव कोळ्याबद्दल लिहिलं त्यांनी, TSP क्षेत्रातले महादेव कोळ्यांच्यावर. कारण त्यांच्याबद्दलच त्याचा प्रेम जास्त होता. कारण त्याला कसं तरी करून त्याला STची प्रमाणपत्र मिळवायचं होतं. त्यामुळं त्या लोकांना सांभाळून त्यांनी काय केलं की लिहिलेलं आहे. आणि तो म्हणतो काय, ह्या महादेव कोळ्यांचे कुळ 24 आहेत. आणि 24 मध्ये पुन्हा तेच आहेत बघा. हे बघा इथं बुधवंत आलेलं आहे. हे बघा इथं कुठंतरी तुम्हाला गायकवाड दिसेल, क्षीर जगताप आहे, दळवे आहे. इथं क्षीरसागर कुठं, हे बघा क्षीरसागर आहे. ओके नाही, त्याच कुळ ह्यांनी इथं सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे महादेव कोळ्यांच्या मध्ये 24 कुळ आहेत. आणि त्या एकच कुळ आहेत, एकच प्रकारचे 24 कुळ आहेत. आता बघा, हे अहमदनगरचं गॅजेटर आहे. आता गॅजेटर म्हटल्यानंतर त्या कोळ्यांच्या बद्दल ते लिहिलेली एक कादंबरी, एक डायरी आहे. ती जिल्ह्याची डायरी गॅजेटर म्हणजे. तिथं कोण कोण राहतात, काय व्यवसाय करतात वगैरे वगैरे, हे जे लिहिलं जातं त्याला गॅजेटर आपण म्हणतो. आणि हे 1884 ला लिहिलेलं आहे. तर ह्या गॅजेटमध्ये काय म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू कॅप्टन मॅकेंटोश, म्हणजे इथं पुन्हा म्हणजे प्रत्येक महादेव कोळ्यांचा त्याने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे ह्याही जिल्ह्यात राहणारे महादेव कोळ्यांच्या बद्दल कॅप्टन मॅकेंटोशने काय सांगितलेलं आहे, इथल्याही कोळ्यांची 24 क्लान्स आहेत, 24 कुळ आहेत. आणि कुळ कुठले आहेत ते, हे बघा, भाग्यवंत, हा, जगताप, क्षीरसागर, गायकवाड, बुद्धिवंत, बरोबर, हे सगळे चाले. हे बघा क्षीरसागर वगैरे वगैरे, सूर्यवंशी. म्हणजे अहमदनगरमध्ये सुद्धा त्याच कुळ आहेत. आणि पुण्यामध्ये सुद्धा त्याच कुळ आहेत. कारण का, गोविंद घारेने हा सगळ्या महादेव कोळीबद्दल लिहिलाय, परंतु तो स्वतः पुण्यामध्ये राहत होता. आणि म्हणून आपण हे पुण्याचं जरी धरलो तर पुण्यामध्ये सुद्धा त्याच कुळ आहेत. आणि 24च आहेत. आणि अहमदनगरमध्ये सुद्धा 24च आहेत. आणि त्याच कुळांची नावे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ठाणे बघा, ठाणे 1882 मध्ये लिहिलेले गॅजेटेर आहे. आणि हिथं पुन्हा कुणाच्या अभ्यासानुसार लिहिले गेलेले, कॅप्टन मॅकेंटोश. कारण हे प्रत्येक महादेव कोळ्यांचं त्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे. आणि त्या जिल्ह्यातले महादेव कोळ्यांच्या बद्दल ह्यांनी काय लिहिलं, अकॉर्डिंग टू द मॅकेंटिस द ट्राइब इज डिवायडेड इंटू 24 क्लान्स और कुळ. इथलं ठाण्यातली सुद्धा 24 कुळामध्येच विभागले गेलेले आहेत. आणि पुन्हा तेच आहेत बघा. हे बघा बुद्धिवंत, कदम, हा, इथं केदार, गायकवाड, क्षीरसागर, आगशी वगैरे वगैरे, हे सगळे तेच तेच आहेत. बरोबर, तेच आहे. म्हणजे पुण्यातली कोळे 24 कोळ, अहमदनगरचे 24 कोळ, ठाण्यातले 24 कोळ. ओके. आता बघा नाशिक, हे ओरिजिनल सगळं TSP लोक आहे. हे TSP नाशिक मध्ये सुद्धा हे बघा, द ट्राइब इनहेबिटंट्स द ट्रॅक्स ऑफ कंट्री ऑन द ईस्ट ऑफ द सह्याद्री माउंटेन्स फ्रॉम त्र्यंबके इन द वगैरे वगैरे, दे ऑल्सो फाउंड वगैरे बॉम्बे. इट इज डिवायडेड इंटू 24 क्लान्स. बघा, हे जव्हार, नाशिक मधलं जव्हार मध्ये असणारी ही जी लोक आहेत, तर हे सुद्धा 24 कुळामध्ये विभागले गेलेले आहे. मग ही कुळ कुठले आहेत, पुन्हा पुन्हा तेच आहेत बघा. हे बघा बुद्धिवंत आहे, क्षीरसागर आहे, हा, हे जगताप आहे, सूर्यवंशी आहे, गायकवाड आहे, सगळेच सगळेच तेच कुळ आहे.
म्हणजे टीएसपी क्षेत्रामध्ये 24 कुळ आहेत आणि ते सगळ्यांचं नाव एकच आहे. बरोबर? म्हणजे ह्याचा अर्थ टीएसपीतली महादेव कोळी सगळे एकच कुळातले आहे, हे तर सिद्ध झालं. बरोबर? आता बघा, हे निजाम प्रांताचं आहे. हे सय्यद शिराज उल हसन यांनी निजाम प्रांतातल्या कोळ्यांच्या बद्दल लिहिलेलं आहे. आणि हे काय म्हणतो बघा, दी महादेव कोळीज हॅव 24 एक्झोगॉमस स्टेप्स, ईच ऑफ विच इज फर्दर डिवायडेड इंटू वगैरे वगैरे, तो नको आपल्याला. तर हे सय्यद सिराजुल हसन जो आहे, तर तो निजाम प्रांतातील महादेव कोळ्यांच्या बद्दल लिहितोय. त्यावेळी मुंबई प्रांत हा वेगळाच होता, निजाम प्रांत वेगळाच होता, आणि हा लेखक वेगळाच आहे. हा कॅप्टन मॅकेंटिस वेगळाच होता. पण हा सय्यद सिराजुल हसन म्हणतो, इथं जे निजाम प्रांत म्हणजे पुन्हा मी सांगतो, निजाम प्रांतमध्ये बेरार मधले सगळे जिल्हे, मराठवाड्यातले जिल्हे आणि विदर्भातले जिल्हे, तर हिथली जी महादेव कुळे आहेत, तर त्यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा 24 कुळ आहेत. आणि त्या कुळांचं नाव पुन्हा बघा, हे बघा इथं भाग्यवंती, बुधवंत, गायकवाड, जगताप, क्षीरसागर, ओके, सूर्यवंशी, तेच कुळ आहेत. मराठवाडा, बेरार आणि तुमच्या ह्याच्यामधला म्हणजे निजाम प्रांतामध्ये जेवढे जिल्हे होते त्या सगळ्यांच्या मध्ये 24च कुळ आहेत. मग मला सांगा, टीएसपी मधले प्रत्येक जिल्ह्यामध्ये 24 कुळ, आणि मराठवाडा, बेरार आणि विदर्भामध्ये सुद्धा 24 कुळ. मग असं असताना मग ते महादेव कोळी वेगळे आणि हे महादेव कोळी वेगळे, असं कसं असेल सांगा? बरोबर, असं असू शकतंय का? पुढे बघा, हैदराबाद प्रांत. बरोबर, 1921 लिहिलेलं आहे हैदराबादच्या सेन्सस मध्ये. काय म्हटलं त्याने इथं? दे आर डिवायडेड इंटू 24 एक्झोग्राम स्टेप्स. बरोबर, हे 24 कुळामध्ये ती लोक विभागलेले आहेत. हे कुठं म्हटलं? सेन्सेस मध्ये म्हटलेलं आहे 1921च्या. बरोबर. आता पुन्हा इथं महाराष्ट्रीय ज्ञानकोश, ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? हे कोळ्यांच्या बद्दलच आहे की या जातीत एकंदर 24 घराणी असून त्यांचे शाखा 200च्या वर आहेत. हा, त्याच्यामध्ये देशमुख, पाटील, जहागीरदार हे सगळेच आहेत. बरोबर. तर हे महादेव कोळ्यांची किंवा कोळ्यांच्या बद्दलच लिहिलेलं आहे की कोळ्यांच्या मध्ये 24 घराणी म्हणजेच क्लान म्हणजेच कुळ आहेत. आणि त्याच्यामध्ये पाटील आहे, देशमुख आहे. आता मधुकर पिचड हे देशमुख आहे, लक्षात घ्या. म्हणजे हा ओरिजिनल महादेव कोळी आहे, आम्ही ते मान्य करतो. परंतु आम्ही बोगस आहे हे जो म्हणतो तो गारे, तर ते आम्ही कधीही मान्य करणार नाही. ओके, कारण तुमचं रक्त आमचं रक्त सगळं एकच आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये सुद्धा बघा, हा कोकण आहे, तर तेच आहे मगाशीच आहे, हे महादेव कोळी ट्राईब बद्दल लिहिलेलं आहे. तर ही कोकणातली महादेव कोळी बद्दल त्यांनी सांगितलं. तर कोकण आणि सह्याद्री पर्वत, त्यानंतर नाशिक, इथल्या कोळ्यांचे सुद्धा 24च कुळ आहे. लक्षात घ्या, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारी जी काही कोळी आहे, तर त्या कोळ्यांच्या मध्ये 24च कोळ आहे. हा, भले आपल्याला माहित नाही, परंतु त्याचं आडनावामध्ये रूपांतर झालेलं आहे. पुन्हा त्याही आडनाव बदलत गेलेलं आहे. पुन्हा आता नवीन वेगळेच काहीतरी आडनाव तयार. हे जरी सगळं खरं असलं तरी हे मानववंशशास्त्रज्ञांचे जे पुस्तक असतात, संदर्भ ग्रंथ असतात, हे कधीही बदलू शकत नाही आणि हे वस्तुस्थितीवरती आधारलेले असतात. आणि म्हणून मित्रांनो, हे वेगवेगळ्या मानववंशशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथावरून हेच लक्षात येतं की टीएसपी आणि ओटीएसपी क्षेत्रामध्ये जे महादेव कोळी राहतात, तर त्या सगळ्यांचे पूर्वज हे फक्त वाल्मिकी आहे, महर्षी वाल्मिकी आहे, आणि त्याबरोबर व्यास ऋषी आहे. त्यानंतर टीएसपी आणि ओटीएसपी मध्ये जी काही महादेव कोळी आहेत, त्या महादेव कोळींची एकूण कुळ जे आहेत ते 24 कुळामध्ये ती विभागले गेलेले आहे. आणि म्हणून
टीएसपी आणि ओटीएसपी मधली महादेव कोळ्यांच्या मध्ये काहीही काडीचाही फरक नाही. आता ते लम्हाटेचा व्हिडिओ तुम्ही बघा. ते लम्हाटे म्हणतात ते बोगस आहे वगैरे. पण त्या लम्हाट्याला कोणीतरी जरासा हे व्हिडिओ पाठवा, समजून सांगा, हे ऐका म्हणून. तर आमदार झालं म्हणून किंवा आरक्षण मिळतं म्हणून स्वतःच्या बापाला विसरणं, स्वतःच्या घरच्यांना विसरणं, रक्त नात्याला विसरणं, स्वतःच्या संस्काराला विसरणं, स्वतःच्या कुळानं विसरणं हे चुकीचं आहे. हे आमदारकी काय आज येईल उद्या जाईल, परंतु तुमचं जे मूळ जे आहे त्याला जपलं पाहिजे, त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. आपल्याला आरक्षण मिळतं म्हणून माझे वाल्मिकी आमचं पूर्वज नाही, आम्ही मूळ हितले रहिवासी आहे, बाकी सगळे बोगस आहे, असं म्हणणं हे चुकीचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आरक्षण आज आहे, उद्या ते बंद पण होईल, पण शेवटी तुम्हाला पुन्हा आमच्याच कुळामध्ये यायचं आहे, आमच्याकडेच तुम्हाला परत यावं लागणार आहे. म्हणून थोडंसं जपून बोलत चला. तर मित्रांनो, मी इथं थांबतो. तर उद्या जे आहे म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे, तर पुढच्या व्हिडिओमध्ये की टीएसपी मधली महादेव कोळी आणि ओटीएसपी मधली महादेव कोळी, तर यांचे देवदेवता कोण आहेत, यांचे देवदेवता कोण आहे हे आपण बघू. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये 6D मध्ये तर ह्यांचा व्यवसाय काय आहे, टीएसपी मधले महादेव कोळी आणि ओटीएसपी मधले व्यवसाय काय आहे हे आपण समजून घेऊ. अजून एक 2 व्हिडिओ 6C 6D अशी 2 व्हिडिओ होतील, ते तुम्हाला ते बघायचं आहे. ऍक्च्युली आपण हे शॉर्ट मध्ये बघतोय, खूप कमीत कमी पुराव्याच्या आधारे आपण बघतोय. ज्यांना डिटेलमध्ये हे सगळं समजून घ्यायचं आहे ते थोडं दिवस थांबा, कारण आपण नंतर डिटेलमध्ये हे सगळे व्हिडिओज करणारच आहे. पण आता निवडणूक येण्यापूर्वी सगळ्यांना समजावं की आपणच खरे आहोत, हे बाकी सगळे हे मायग्रेटेड आहे, स्थलांतरित आहे. त्यामुळे आपण जर जोरात संघर्ष केलो, या पुराव्याच्या आधारे संघर्ष केलो, तर आपल्याला 100% न्याय मिळतोय. हे तुम्ही समजून घ्या आणि यासाठीच हे सगळं व्हिडिओ बनवण्याचं काम चालू आहे. तर मित्रांनो, इथं मी आता थांबतोय आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओटीएसपी आणि टीएसपी मधले जे महादेव कोळे आहेत त्यांची देवदेवता कोण आहेत. धन्यवाद.